एक पक्षाची दिशा असते, पक्षाचा विचार असतो आणि मला असं वाटतं माझा नेता हीच माझी दिशा, माझा नेता हाच माझा विचार आणि तो विचार घेऊन आम्हाला जायचं असतं आणि त्याच्यामुळे आम्हाला माहीत जरी असलं तरी ते नेत्यांच्याच तोंडून येणं फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे आता वेळ किती राहिला आहे, जवळजवळ आता 6:30 होत आली, 7:30 पावणे 8ला साहेब उभे राहणार, 1 तासाने तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. साहेब दक्षिण मुंबई असो, शिर्डी असो, नाशिक असो, कुठल्याही मतदारसंघाचं नाव घ्या, बाळा नांदगावकर तिथून लढू शकतात अशा पद्धतीच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे नेमकी कुठली जागा आपण लढवणार आहात याबाबत उत्सुकता आहे. मला असं वाटतं की मला एक्झॅक्टली माहिती नाही, परंतु सगळीकडे माझं नाव येते त्याचा मला आनंदच आहे की बाळा नांदगावकरांना आमच्याकडे इकडे निवडणुकीला उभे करा, तिकडे उभं करा, चांगली गोष्ट आहे, ती गोष्ट वेगळी. परंतु मी मागच्या वेळेला त्या दिवशी बोललो होतो की मला पक्षप्रमुखांनी सांगितलं तुला गडचिरोलीला जाऊन उभं राहायचं तर मी तिकडे जाऊन उभं राहील, किंवा सांगितलं की लढवायची नाही ते लढवायची नाही. शेवटी पक्षाचा आदेश मानणारे आम्ही लोक आहोत. मातोश्रीपासून आदेश ऐकायची आम्हाला सवय झाली बाळासाहेबांचा आणि तीच सवय आम्हाला आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्याच्यामुळे साहेब जे सांगतील ते आम्ही करू. भाजप नेते मानून फडणवीस असतील, बावनकुळे असतील, ते मनसेचं स्वागत करतात आहे, मनसेने महायुतीमध्ये यावं अशी विनंती करतात आहे. हां, चांगली गोष्ट आहे की ते आम्हाला स्वागत करत आहेत. तिकडे महाविकास आघाडीवाले पण आता बोलत आहेत काय सन्मान राखला जाईल अमुक तमुक, चांगली गोष्ट आहे. पण राज ठाकरे साहेबांनी आतापर्यंत सगळ्यांनाच मदत केली, किती कोणी सन्मान राखला तो आम्ही जवळून पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला कल्पना आहे आम्हाला आमची भूमिका काय घ्यायची. मनसे लोकसभा निवडणुकांना सामोरं जाणार आहे आत्ताच्या 2024 म्हणजे आतापर्यंत आम्ही निवडणुका लढवलेल्याच आहेत. मी तर स्वतः 2 लोकसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत, एक वेळेला तर 2 नंबरवरती मी होतो. त्याच्यामुळे आता मात्र पक्षप्रमुख काय निर्णय घेतात त्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो. म्हणजे मानसिकता आहे लोकसभा निवडणूक. बिलकुल, पक्ष काढण्याची लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी NGO थोडी आमची आहे, निवडणुका लढवणार आम्ही. बिनशर्त पाठिंबा असेल प्रधानमंत्र्यांच्या कामासाठी, हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी. मला असं वाटतं की मागच्या 2014ला तुम्हाला कल्पना आहे की आम्ही उमेदवार उभे केले होते, त्यावेळेला साहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली होती की नरेंद्र मोदींना आमचं जर खासदार निवडून आले तर पाठिंबा देतील. मला असं वाटतं की आज त्या विषयावरती काय बोलत आहेत त्याची मलाही उत्सुकता आहे. ती भूमिका त्यावेळेला त्यांनी मांडली होती. चिन्हाबाबतचेही बरेचसे प्रश्न उपस्थित झाले, इंजिन असेल की धनुष्यबाण हाती घेतलं जाईल. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आमचं चिन्ह हे गेले 18 वर्ष आम्ही चिन्ह सांभाळलेलं आहे आणि आमचं चिन्ह हे आता रजिस्टर्ड चिन्ह आहे. आम्हाला चिन्ह स्वतःचं मिळालं तर आम्हाला आनंद आहे ना. शेवटी त्याच्यानंतर लोकसभेनंतर विधानसभा आहेत, महापालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती, सगळ्या निवडणुका आहेत ना. त्याच्यामुळे फार लांबचं पाहूनच निर्णय करावा लागतो, असं निर्णय नाही घेता येत ना. यावरतीच चर्चा अडली आहे असं म्हटलं जातं. नाही ते कळणार आता मला कल्पना नाही त्या विषयावरती, परंतु चर्चा चालू, पॉझिटिव्ह चालू.